हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, केस वाढण्यासाठी किंवा केस आपले जे ड्राय, डॅमेज झालेले असतात ते रिपेअर होण्यासाठी, सॉफ्ट आणि एकदम सिल्की होण्यासाठी आपण नेहमी काही ना काही करतच असतो आणि शक्य होईल तेवढं केमिकल वस्तूंचा किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर कमी करून आपण जेवढा नॅचरल वस्तूंनी गोष्टी या करतो की नाही, त्यावेळेस केस आपले नॅचरली हेल्दी होतात. आणि याच्यासाठीच आज एक रेमेडी बनवणार आहोत. ती खूप सुंदर आहे आणि सोपी आहे. केसांसाठी खूप हेल्दी आहे. उन्हाळ्यामध्ये बघा स्पेशली तेल लावायचं म्हटलं ना, तर केस खूप चिकट होतात घामामुळे किंवा रात्री ऑइलिंग करून झोपायचं म्हटलं ना, तरीसुद्धा खूप असं किचकट वाटतं, नको वाटतं. तर त्याच्यासाठी तुम्ही हे केस धुण्याच्या अगोदर 1 तास करायचं आहे. तर याच्यासाठी बघा लागणारे साहित्यांमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे जास्वंदाची फुलं. आता परत तेच होते, की सगळ्यांना फुलं भेटत नाहीत आणि आजची रेमेडी अशी आहे ना, की तुम्ही या ठिकाणी याची पावडर वापरू शकता किंवा जास्वंदीच्या झाडाची पानं जरी वापरली ना, तरीसुद्धा चालतील. त्याच्यानंतर 2 चमचे मी जवस घेतलेले आहेत, 2 चमचे मेथी घेतलेली आहे आणि 1 चमचा कलोंजी घेतलेली आहेत. या ठिकाणी बघा एक कढईमध्ये मी 1 तांब्या भरून एवढं पाणी घेतलेलं आहे. ते उकळत ठेवायचं म्हणजे गरम व्हायला आणि त्याच्यानंतर मी फुलं अशी थोडीशी तोडून टाकत आहे. अशीही टाकली तरी चालतील. कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही, या आपल्याला याच्यामधून उकळून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण फुलंच उकळून घेत आहोत आणि त्याच्यानंतर इतर ज्या वस्तू आहेत ना, त्यासुद्धा टाकायच्या आहेत. जशी की पाण्यामध्ये आपण फुलं टाकतो, त्यासोबतच त्याचा कलर पण उतरतो आणि जे पण त्याचे गुडनेस असतील, त्याचे जे बेनिफिट घटक जे आहेत की नाही आपल्या केसांसाठी, ते पाण्यामध्ये रिलीज होतील आणि त्याच्यानंतरच आपण दुसरी प्रोसेस करणार आहोत. आता बघा, आपण फुलांचा खूप सारा उपयोग करतो सगळ्या रेमेडीजमध्ये, कारण की असंख्य उपयोग आहेत त्याचे आणि तेवढेच ते केसांसाठी फायद्याचे आहेत. मी तर आतापर्यंत एवढे रेमेडीज फुलांच्या केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी ना एक छानच रिझल्ट्स आलेला आहे किंवा खूप भारी वाटतं मला आता ते लावताना. आता बघा, हे चांगलं उकळल्यानंतर याच्यातच जवस टाकलेलं आहे. जवसाचं पण बघा, जे फ्लॅक्सीड जेल आहे ना, ते आपल्या केसांसाठी खूप हेल्दी आहे. केसांना एक नरिश करण्यासाठी, सिल्की करण्यासाठी, केस वाढण्यासाठी आणि फुलं तर पूर्ण आपल्या केसांना म्हणजे सगळंच ट्रीट करतात. एकदम स्कॅल्पपासून ते केसांच्या टोकांपर्यंत केसांना खूप हेल्दी बनवतात. याच्यामध्येच आता आपल्याला मेथ्या आणि कलोंजीसुद्धा आपण ॲड केलेली आहे. केसांना नॅचरली कलर येण्यासाठी, सोबतच हेअर फॉल होत असेल ना, तर तो थांबण्यासाठी आणि मेथ्या स्पेशली बघा, केस गळती होत असेल ना, तर तुम्ही ते लावा. त्यासोबतच तुमचं स्कॅल्प इचिंग होत असेल ना, खाज असेल, कोंडा होत असेल ना, तर त्याचीसुद्धा पेस्ट करून लावू शकतो. आता बघा, हे सगळं उकळून घेतलेलं आहे. जेल बनतं फुलांमुळे आणि जवसामुळे. थोडंसं मी पातळ ठेवलेलं आहे, म्हणजे खूप घट्ट नाही केलं, कारण ते गाळताना पण प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला सगळ्या केसांना हे खूप छान लावायचं आहे ना, याच्यासाठी थोडंसं मी हे पातळ ठेवलेलं आहे आणि असंही थंड झाल्यानंतर ते थोडंसं अजून थिक होणारच आहे. तर थोडंसं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल टाकायचं आहे. तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. घरी जे आपण DIY तेल बनवतो ते टाकलं तरी चालेल. ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकू शकतो. कॅस्टर ऑइलसुद्धा टाकू शकतो. पण बघा, सगळ्यात सोपं सगळ्यांकडे घरचं हे पॅराशूट तेल असतंच, कारण की परत मग ऑलिव्ह ऑइल नाही, हे नाही, ते नाही असं होतं ना. त्याच्यामुळे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना, ते तुम्ही टाका. 2 चमचे टाकलेलं आहे. थंड झाल्यानंतर परत हे छान मिक्स करून घ्यायचं आणि बघा, थोडंसं घट्ट स्वरूप आलेलं आहे आणि खूप सुंदर आणि हेल्दी जेल बनलेला आहे. हा हेअर मास्क ज्यावेळेस आपण बनतो ना, त्यावेळेस त्याच्यात कण वगैरे राहतात आणि मग परत ते धुताना किंवा धुतल्यानंतर सुद्धा थोडंसं आपल्याला केसांमध्ये ते जाणवतात. तर सगळ्यात बेस्ट आहे हे जेल बनवा तुम्ही. तेलाऐवजी या जेलचा वापर करायचा आहे. सगळ्या केसांना छान जसं आपण तेल लावतो की नाही, तसंच लावायचं आहे. पण प्रॉपर याच्यात केस पूर्ण ओले होतात. स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत लावायचं आहे आणि खूप सुंदर रिझल्ट्स आहेत त्याचे. जसं की आपण स्पा करतो, स्मूथनेस केल्यानंतर जे केस होतात की नाही, स्मूथनिंग केल्यानंतर, तर असा इफेक्ट येतो केसांना. नॅचरल शाईन येते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर नॅचरल आहेत. त्याच्यामुळे केसांना फायदाच होतो. याच्यापासून कोणतंही हानी होत नाही. आता याचे 2-3 प्रकार होऊ शकतात. बघा, तुमच्याकडे जर साहित्य नसेल ना, तर तुम्ही फक्त फ्लॅक्सीड जेल म्हणजे जवसाचं जेल बनवू शकता. फक्त जवस आणि मेथ्याचं जेल बनवू शकता किंवा फक्त फुलांचं जेल बनवू शकता. फुलं आणि जवसाचं जेल बनवू शकता. म्हणजे ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत आणि सोपं पडेल ना, तसं करायचं आहे. पण हे तुम्ही बनवा. तेलाऐवजी याचा वापर करा. खूप सुंदर केस होतात आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये गरमी ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस डीप ऑइलिंग करू वाटत नाही ना, त्यावेळेला तुम्ही हे नक्की ट्राय करा. बघा, पूर्ण केसांना लावलेलं आहे.
1 तास ठेवायचा आहे. त्याच्यानंतर फक्त पाण्याने वॉश करायचा अगोदर. त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे, कंडिशनर लावायची अजिबात गरज पडत नाही. कारण यामधील ज्या वस्तू आहेत ना, त्या नॅचरल कंडिशनर आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद.